मित्रांनो, आपण लहानपणी जी डोंगराची काली मैना म्हणून जे फळ होतं लहान ब्लॅक कलरचं, ते खाण्यासाठी आपण अक्षरशः जगडायचो, रडायचो आईवडिलांकडे. ते फळ मी एरंडोल येथे पोल्ट्री फार्मवर जात असताना त्या एरंडोलच्या ब्रिज खाली या ठिकाणी विक्रीसाठी आलेलं आहे. ते फळ डोंगराची काली मैना आहे. दादा, हे बघून मोह आवरला नाही, त्यामुळे म्हटलं थांबावं आणि खावं. त्या दादांची आपण गप्पा मारून विचारूया. दादा, हे डोंगराची काली मैना काय किलो आहे? 200 रुपये किलो आहे. 200 रुपये किलो. हे कुठून आणता दादा तुम्ही? आम्ही इगतपुरी घोटी. इगतपुरी घोटी म्हणजे जंगली एरियामधनं आणता तुम्ही. ते बघा दादा, ते सुद्धा किती लांबून आणता, कारण हे फळचं स्वादच इतका भारी आहे. तर हे खाण्यासाठी अक्षरशः लहानपणी झगडा करत होतो आणि मार तर खाल्लेलंच आहे आईवडिलांचा आजचा. हे फळ परत दिसलं, हे खावासं वाटलं, आम्ही घेतलेलं आहे हे फळ. तरी प्रत्येकाला जे माझे वयाचे असतील 40, 42, 45 ज्यांचं वय असेल त्यांनी लहानपणी हे मिळायचं नाही दादा. आपल्या एरियामध्ये अक्षरशः लहानपणी पत्रे वगैरे लहान लहान कुठं जर भांगार पडलेलं असतं ते परस्पर विकून हे डोंगराची काली मैना आम्ही घेत होतो. जे रिअल आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतोय दादा. तरी ज्यांना ज्यांना हे फळ खावंसं वाटलं असेल त्यावेळेला त्या सर्व व्यक्तींसाठी खास करून हा व्हिडिओ आहे. आणि आता परत दिसलं तर इच्छा पूर्ण करण्यासाठी घ्या, खा सगळ्यांनी, कारण त्यावेळेस आपली इच्छा अपूर्ण राहिली दादा. आम्ही पण घरासाठी घेऊन जातोय. तुम्हाला जिथं दिसतील तिथं आपण पण घ्या आणि घरच्यांना खाऊ द्या, कारण यापासून काही साईड इफेक्ट नाही. शरीरासाठी एकदम अतिशय नैसर्गिक फळ आहे दादा. याच्यावर काही पावडर मारलेली नाही, काही नाही. एक रानभाजी म्हणतो ना त्याप्रमाणे हे डायरेक्ट झाडावरून तोडून डायरेक्ट फळ, नैसर्गिक फळ आलेलं आहे. त्यामुळे आपणही घरी घेऊन जा, कारण हे फळ बारमाही येत नाही. तरी आपण सर्वांनी घ्यावं आणि घरच्यांनाही खायला द्यावं, कारण आपण आज इतर अनेक ठिकाणी चायनीज वगैरे खायला, तेलकट पदार्थ खायला आपण या ठिकाणी खर्च करतो. पण या ठिकाणी हे नैसर्गिक फळ लहान आपल्या मुलांना दिलं काहीच होणार नाही दादा. ते परत मागतील, परत द्या, कारण आपली इच्छा तर पूर्ण झालेली नाही आहे. आपल्या लहान मुलांची जे आपले वृद्ध आई वडील असतील घरामध्ये त्यांच्याकडनं चाललं जात नाही, त्यांनाही 100% द्या तुम्ही, कारण त्यांचीही इच्छा असते की लहानपणी किंवा म्हातारपणी ते कुठं फिरता येत नाही, खाटीवरून जाता येत नाही, तरी त्यांना खाटीच्या खाली उतरता येत नाही. त्यांनाही फळ द्या, खाऊ द्या दादांनो. प्रत्येकाची मनाची इच्छा असते, त्यामुळे इच्छा पूर्ण करा आणि आपणही खा आणि आपल्या परिवारालाही घेऊन जा दादा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.